माफ करा, तुम्हाला खूप वाट बघायला लागली सगळ्यांना. 100 रोपं तुम्हाला हवी होती ना, मी 1000 रोपं घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी. वा, सॉरी, पण त्या टेम्पोचा अपघात झाला, नेमका मी तिथेच होतो, माझ्या समोरच ते सगळं घडलं. त्या ड्रायव्हरला जरासं लागलं, मी आनंद बरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि मग कोणीच नव्हतं टेम्पो आणायला. मग म्हटलं चला आपणच घेऊन जाऊया. उशीर झाला जरासा, तुम्हाला वाट बघायला लागली त्याबद्दल सॉरी. पण आता ज्या कार्यक्रमासाठी आलो तो सुरू करूया. हो हो, सगळ्यांनी पटापट आपापली रोपं घ्या आणि चला चला हात चालवा आता. आज आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समर राजवाडे इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आमच्या शब्दाखातर तुम्ही इथे आलात, तोही अगदी वेळात वेळ काढून, त्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. तर सर, जरा तुम्ही 2 शब्द काही बोला. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी तुम्ही मला सगळ्यांनी इथे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार आधी मानतो. मी बिझनेसमॅन आहे, पण तरी सुद्धा एका अत्यंत निसर्गप्रेमी अशा कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासून मला निसर्गाचं महत्त्व समजायला लागलं. माझ्या परीने मी जितका निसर्गाला जपता येईल, त्याची काळजी राखता येईल, तितका राखायचा प्रयत्न केला. या पृथ्वीवरचं वातावरण माझ्यामुळे खराब होणार नाही याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. आणि अर्थात ही फक्त माझी एकट्याची नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण मी काय बोलत बसू, आपल्या स्वानंदी मॅडम स्वतः एन्व्हायरमेंट सायन्समध्ये त्यांनी PhD केलंय, त्यामुळे त्यांनी बोलणं अपेक्षित आहे. हो हो स्वानंदी, तू 2 शब्द तर बोलच. नाही, हे खरं आहे. मी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केली आहे, पण निसर्गाबद्दल बोलण्यासाठी खरं तर कुठल्याच डिग्रीची आवश्यकताच नाही. झाडं आपल्याला जगवतात, त्यांच्यामुळे आपण जगतो, हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची काळजी घेतलीच गेली पाहिजे. अनेकांना कळतच नाही की झाडं तोडून आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय. म्हणजे आपल्याला पुढे जायचंच आहे, पण आज जे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं नुकसान करून कुणीच पुढे नाही जाऊ शकत. इट्स हाय टाईम की हे कळायची गरज आहे. आपण जितकं जास्त वृक्ष संवर्धन करू तितकेच आपण पुढे जाणार आहोत. आता दरवर्षी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आम्ही आश्रमातले लोक 100 झाडं तर लावतोच, पण आज तुमच्या निमित्ताने मिस्टर राजवाडेंमुळे आपल्याला यावर्षी 1000 झाडं लावता येणार आहेत. त्यासाठी एकदा त्यांचे आभार मानलेच पाहिजे. नाही हो, म्हणजे खरंच ही काही फॉर्मॅलिटी नाही आहे, पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मनापासून थँक्यू. बघा, मी इथे राहतो, या पृथ्वीवरती राहतो, त्यामुळे या पृथ्वीला जपायचा प्रयत्न करतो. जसं आपण आपल्या घराला सांभाळतो, घराला जपतो, अगदी तसं. त्यामुळे याच्यात आभार वगैरे मानण्याची काहीही गरज नाही आहे. चला, आपण आता ज्यासाठी आलो त्या कार्यक्रमाकडे वळूया. हो, येस. द्या. दादा एक चहा दे ना. सर तुम्ही इथे? सर मी गणेश, तुमच्या ऑफिसमध्ये फूड डिलिव्हरीचं पार्सल द्यायला आलो होतो. तुम्ही मला शूजसाठी पैसे दिले होते. अरे हो गणेश, कसा आहेस तू? छान सर, तुम्ही कसे आहात? अरे मी पण मस्त मजेत. बरं ऐक ना, तू चहा घेणार आहेस का? नाही सर, मी आत्ताच सांगितलंय. ठीक आहे.
आला. तुम्ही नाही अरे आहे चहा. एवढ्या उन्हात फिरावं लागतं ना तुम्हाला? सर सवय गाडी असते ना आणि एरियाच असतो. चहा पिण्यासाठी मी याच टपरीवर येतो. तुमचं ऑफिस असतं ना, मग आज सुट्टी? एक मिनिट हा, एक मिनिट गणेश, एक सेकंद. हां प्रशांत बोल ना. अरे हो गेलो होतो तुझ्या ऑफिसमध्ये यार, पण ते सुद्धा हेच म्हणाले की त्यांच्याकडे काही ओपनिंग नाही आहे. अरे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे रे, कोणाकडेच ओपनिंग नाही आहे. अरे मला कळतंय मी जास्त दिवस इंटरव्ह्यू देण्यात नाही घालवू शकत. बरं ऐक, तुझ्याकडे काही नवीन ओपनिंग असेल तर मला कळव. हां ओके बाय. सर एक विचारू का? हां विचार ना. सर तुम्ही जॉब शोधताय का? हो रे, म्हणजे इंटरव्ह्यूज देतोय पण काहीच वर्कआउट होत नाहीये. मार्केटच तसं आहे सर. मला पण 4 महिने जॉब मिळत नव्हता. इंटरव्ह्यू देऊन देऊन कंटाळलो सर. घरची जबाबदारी होती, हप्ते थकत होते. शेवटी मित्र म्हणला डिलिव्हरी बॉयचा जॉब करशील का? मी पटकन हो म्हणून टाकलं. 4 पैसे जमा केले तर ब्रेक घेऊन दुसरा जॉब शोधू तरी शकतो. बरोबर आहे रे तुझं. माझं ना असंच काहीसं झालं रे. एका रात्री जॉबलेस झालो मी. त्यात इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना. सुशिक्षित बेकारी काय असते ते आत्ता कळतंय मला. घरी जायचं म्हटलं तरी सुद्धा लाज वाटते रे मला. मॉम काय मॉम, एक शब्द बोलू नको. माती खाल्ली आहे बघ तुझ्या माणसाने. सगळं प्लॅन प्रमाणे चाललं होतं. अचानक दादा आला, त्याला मी काय करू? समजला बघून तोंड नाही ना उघडणार. आपलं नाव पुढे आलं ना तर संपलंच सगळं. मग वाट लागेल आपली. नाही डोंट वरी, त्याला काय कळणार नाही. आता काय फळं लागायची वाट बघतोयस? चल चल.